वजन तर कमी करायचं आहे, पण आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे, पाय खूप दुखतात, हात दुखतात, सांधेदुखीचा त्रास आहे, पाठ कंबर दुखते आणि जास्त वजन असल्यामुळे आम्हाला काही सगळ्यांसारखे सगळे व्यायाम करायला जमत नाही. खूप आळस आलेला आहे, एकदम शरीरामध्ये थकवा जाणवतो. एक्सरसाइज करायची तर असते, पण कशी सुरुवात करू, कोणते व्यायाम करू हे काही समजत नाही आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला फक्त 5 एक्सरसाइज सांगणार आहे. जर तुम्ही बाहेर गार्डनमध्ये चालायला जात असाल ना, तर तुम्हाला त्याआधी हे सगळे व्यायाम करायचे आहेत. एका जागेवरती उभे राहून तुम्ही हे सगळे व्यायाम करणार आहात. कुठेही तुम्हाला उड्या मारायच्या नाही आहेत, काहीही जास्त हेवी वर्कआउट अजिबात नाही आहे. एकदम सोपं आहे की सगळ्यांना जमेल. कितीही तुमचं वय जास्त असू दे किंवा कमी असू दे, तरीसुद्धा तुम्ही करू शकणार आहात. आणि जर तुम्ही 10 दिवस जरी हा एक्सरसाइज फॉलो केला ना, तरीही तुम्हाला एवढा छान रिझल्ट दिसणार आहे. सुरुवातीला तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशी ना तुमचं शरीर हे पूर्ण तुम्हाला हलकं हलकं वाटणार आहे. पूर्ण जे तुमचे स्नायू कडक झालेले आहेत, बॉडी एकदम अशी कडक झालेली आहे, अंगात एकदम आळस आलेला आहे, तो पूर्णपणे तुमचा कमी होणार आहे. पूर्ण तुमचे स्नायू मोकळे होणार आहेत. पण कधी, जेव्हा तुम्ही तुमच्या ह्या शरीराची, हाता पायाची सगळ्या हालचाल करणार आहात, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ समोर ठेवायचा आहे आणि माझ्यासोबत हे सगळे व्यायाम करायचे. किंवा जर तुमच्या घरी कोणाला काही त्रास असेल, पाय दुखतायत, गुडघे दुखतायत, हात दुखतायत, एकदम कंटाळा आलाय, कोणते व्यायाम करायचे, कुठून सुरुवात करायची, काही समजत नाहीये ना, तर हे व्यायाम तुमच्यासाठी खूप छान असणार आहेत. त्यामुळे काय करायचंय, व्हिडिओ समोर ठेवायचंय आणि माझ्यासोबत करायचंय. आणि मला कमेंट्स करायला विसरायचे नाहीयेत की तुम्ही माझ्यासोबत हे एक्सरसाइज केलेल्या असतील. त्यामुळे मला कमेंट्स करायचे आहेत, कुठून व्हिडिओ पाहताय हे सुद्धा सांगायचं आहे. तुम्हाला सुद्धा कोणता त्रास आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा, की जेणेकरून त्यासाठी मी एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. त्यामुळे चला सुरुवात करूया. एकदम सोपं आहे बघा. आता व्हिडिओ समोर ठेवलात की फक्त आपण इथे 10 किंवा 20 काउंटिंग करणार आहोत. जर तुम्हाला 20 वेळा जमत नसेल तर तुम्ही 10 वेळा केलात तरीही चालेल. हे सगळे व्यायाम ना फक्त 10 मिनिटं लागणार आहेत तुम्हाला, जास्त सुद्धा नाही, 10 मिनिटं. हां, चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. बघा काय करायचंय, दोन्ही हात असे ठेवायचे आणि फक्त आपला पाय आपल्याला साईडला घेऊन जायचं आहे. बघा 1 आणि हात पूर्ण असे पाठीमागे स्ट्रेच करायचे. पुन्हा हात जवळ, 2, 3, 4, श्वास घेतला, श्वास सोडत हात साईडला स्ट्रेच, 5, 6, 7, 8. यामुळे काय होणार आहे बघा, हातावरचा तुमचा फॅट सुद्धा कमी होणार आहे, पोटावरचा होणार आहे, मांड्या स्ट्रेच होत आहेत त्याचा सुद्धा फॅट कमी होणार आहे. 9, 10, 10, 9. जेवढा तुमचा एकदम तुम्हाला बघा एवढा पाय होत नाहीये, पूर्णपणे असं जात नाहीये, इथेपर्यंत जातोय, चालेल. असं केलं तरीही चालेल. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. सुरुवातीला 10 वेळाच करा, नाहीतर काय होणार आहे माहिती आहे, हे तुमचे हात खूप जास्त दुखणार आहे. त्यामुळे फक्त 10-10च काउंटिंग करायचे. आता आपण नेक्स्ट दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. बघा काय करायचंय, सेम मध्य सेंटरला उभं राहायचंय. हां, दोन्ही हाताच्या अशा मुठी बनवायचे. हां, आपला उजवा पाय आपल्याला आपल्या डाव्या साईडला घेऊन जायचंय, पायाच्या बरोबर साईडला, आणि उजवा हात असा साईडला स्ट्रेच करायचा आहे. 1, बघा 2, 3, 4, 5, 6. श्वास घेतला, श्वास सोडून दिला. 7, 8, 9. कुठून तुम्हाला स्ट्रेचिंग जाणवणार आहे, ह्या साईडने जाणवणार आहे. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. होतं की नाही सोपा, एकदम सोपा व्यायाम आहे. यानंतर आपण काय करणार आहोत, बघा काय करायचंय, दोन्ही हात वरती ठेवायचे आणि फक्त आपला पाय ना जेवढा आपल्याला जमेल तेवढा साईडला वरती उचलायचंय. बघा 1, श्वास घेत हात खाली, श्वास सोडत पाय खाली ठेवायचा. 3, 4, 5,
6 7 जेवढा वरती येतोय ना तेवढाच घेऊन यायचा आहे. मला माहिती आहे सुरुवातीला तुमचा पाय एवढा वरती येणार नाही, त्यामुळे काय करायचंय, एवढा आला चालेल. 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. होता की नाही सोप्पा? एकदम सोप्पा आहे. त्यामुळे माझ्यासोबत करून पाहायचे आहेत सगळे व्यायाम. नुसता व्हिडिओ पाहून सोडून द्यायचं नाही, अजिबात एक्सरसाइज स्किप करायचे नाही, सगळ्या करायच्या आहेत. एक जसं सांगेन तसं स्टेप बाय स्टेप पाठोपाठ तुम्हाला करायचे आहेत. आता यानंतर आपण नेक्स्ट काय करणार आहोत तर बघा, दोन्ही हात आपल्याला ना असे कमरेवरती ठेवायचे आणि आपला आता डावा पाय आपल्याला सरळ वरती उचलायचा आहे बघा, आणि आपला हात असा टच करण्याचा फक्त प्रयत्न करायचा आहे. 2 जेवढा पाय वरती येईल तेवढा, हळूहळू जसं प्रॅक्टिस कराल तसा पाय तुमचा वरती येणार आहे. 3 श्वास घेतला इथे, श्वास सोडून दिला. 4 5 6 क्रॉस वरती उचलायचंय, उजवा हात असेल तर डावा पाय. 7 8 बघा, असं केल्यामुळे काय होतं माहितीये, क्रॉस तुमचा हा पूर्ण इथे ओटीपोट जो तुमचा काय लटकत असेल ना ते कमी होणार आहे. हा इकडून तुमचा पूर्ण तुम्हाला ताण जाणवणार आहे, त्यामुळे तुमच्या मांड्यांवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. 10 9 8 7 6 फक्त तुम्हाला शरीर तुमचं व्यवस्थित सरळ ठेवायचंय, असं खाली वाकायचं नाहीये. 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. होता की नाही सोप्पा? एकदम सोप्पा आहे. जमत नसेल 20 वेळा तर 10 वेळा करा चालेल, पण हे सगळे व्यायाम माझ्यासोबत करायचे आहेत. आता यानंतर काय करणार आहोत बघा, दोन्ही हात असे ठेवायचे आपले आणि हात आपल्याला वरती स्ट्रेच करायचे, तसा पाय सुद्धा स्ट्रेच करायचा आहे. 1 फक्त एकच पाय. 2 3 4 श्वास घेतला. 5 श्वास सोडून द्यायचा आहे. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. तसं सेम डाव्या साईडला. 1 2 हात पूर्ण खाली घेऊन गेलात ना तरीही चालेल. 3 4 5 6 7 जेवढा साईडला स्ट्रेच होतोय तेवढा स्ट्रेच करा, घेऊन जायचंय. 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता यानंतर शेवटचा एक व्यायाम प्रकार आपण पाहणार आहोत. हा सुद्धा एकदम सोपा आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे जमणार आहे. आता हा जो व्यायाम आहे ना तो आपल्या पोटासाठी खरंच खूप छान आहे. जर तुमचं पोट खूप जास्त पुढे आलेलं आहे, कमी होत नाहीये आणि तुम्हाला एकदम सोपा व्यायाम करायचा आहे ना, तर हा खूप छान व्यायाम आहे. बघा काय करायचंय, हात कमरेवरती ठेवायचे आणि आपला उजवा पाय आपला साईडला घेऊन जायचा आहे. श्वास घेत खाली जायचंय, श्वास सोडत वरती यायचंय. पुन्हा डाव्या साईडला जेवढा पाय इझिली साईडला जाईल तेवढा घेऊन जायचंय. पुन्हा श्वास घेत खाली गेलो, श्वास सोडत वरती. 1 2 3 तुमची हातांची बोटं तुमच्या पायाच्या बोटांना टच करायचे. जर होत नाहीये, जात नाहीये तुमचं पूर्ण शरीर खाली, तर काय करायचं, एवढं गेलात तरीही चालेल. पाठ दुखते, कंबर जास्त दुखते, त्यांनी फक्त इथपर्यंत गेलात ना तरीही चालेल. 5 6 7 8 9 10 10 9 8 7
6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. होते की नाही सोपे व्यायाम? एकदम सोपे आहेत, तुम्हाला जमणार आहेत, फक्त तुम्हाला करून पाहिजेत. सुरुवातीला नाही जमत आहे 10 वेळा चालेल, 5 वेळा करा चालेल, हा पण नक्की प्रयत्न नक्की करायचा आहे. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.